मागच्या मॅचमध्ये आवाज ऐकलात. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आमचे परम मित्र दीपेशजी पाटील असेल शिरोळे गावचे यांची देखील उपस्थिती लाभली. त्यांचा देखील माईकवरचा हातखंडा आम्ही अनुभवला आहे. त्यांच्याकडे देखील एक चांगला अनुभव आहे. चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. आगामी लढत यजमान संघ आपल्याला बघायला मिळेल. चला यजमान संघ आपण बघणार आता मात्र कैलासवासी कांतास मूर्ती करावे ब. चांगला दर्जेदार संघ आहे. चांगली बांधणी केली याचं सर्व श्रेय जाईल विशाल विद्याधरजी पाटील यांना आणि त्यांचे सहकारी मित्र अज्जू अजिंक्य तांडेल यांना देखील त्याचं मोलाचं योगदान असेल. संघ उभा होत असताना कुठेतरी आता मात्र बघायला मिळतोय आणि दोन धडाकेबाज फलंदाज करावे ब संघाकडून आपल्याला बघायला मिळतील. डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज धनेश कडू आणि त्याच्या जोडीला मदतीला साथीला स्वतः कर्णधार आलाय सरसेनापती संकेत भोईर. असं ह्या दोन आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार नेरुल संघाकडून प्रशांत वाडकर. नेरुल ज्वेल कडून गोलंदाजी मार करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज बघायला मिळेल. 5 षटकांच्या लढतीमध्ये कैलासवासी कांतास मूर्ती करावे ब संघ कुठपर्यंत मजल मारेल ह्या सामन्यात आपल्या संघाला कुठपर्यंत निवड जाईल हे बघणे इंटरेस्टिंग असेल. कारण घरचा यजमान संघ आहे आणि पाठीराख्यांची निश्चितच त्याला साथ मिळेल आणि पाठीराखे ह्या सामन्याकडे आवर्जून लक्ष देऊन बघत असलेला सामना. आणि जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत ऐकतायत त्यांचं देखील आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि मात्र या स्पर्धेचे सर्व शिलेदारांचं कौतुक करूया. अगोदर आता मात्र कोकम सरबत आलं, त्यानंतर चहाची आली आहे, आता लस्सी आली आहे. चला फर्स्ट बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने सुरुवात झाली. ह्या इनिंगचा प्रारंभ आणि सुरुवात पहिली धावसंख्या स्कोअर बुक मध्ये नमूद केली जाईल. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. स्ट्राईक एंडला आपण बघतोय धडाकेबाज फलंदाज धनेश कडू. डावखुऱ्यात हा जबरदस्त फलंदाज. अरे हा पहिला जबरदस्त फटका. लेंथ अँड लाईन कव्हर केली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टोळवलेला हा जबरदस्त फटका बघायला मिळतोय. हा आलाय आमदार चषकाचा दमदार षटकार. मागील फटका एक चांगला फटका बघायला मिळाला आपल्याला. षटकाराने मात्र धनेशने आपलं खातं गोले आपल्या संघाला कुठेतरी चांगली सुरुवात म्हणता येईल. घरच्या मैदानावरती खेळत असताना हा संघ आता मात्र सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या एका चेंडूवरती धावसंख्या 7 वरती बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज प्रशांतला बघतोय. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांचा वाईटचा निर्वाणा आदेश बघायला मिळतोय. एक चेंडू मध्ये 8 धावपळकावरती बघतोय. दिस इज द क्रिकेट. आपण म्हणतो 1 मध्ये 8 होऊ शकतात का, तर तो 8 झाल्यात. आपण चर्चा करतो 1 मध्ये 8 होऊ शकतात का. 1 मध्ये 8 आता मात्र फर्स्ट इनिंग मध्ये बघत असताना आपण हे चित्र तेवढं सोपं वाटतं. पण मात्र जेव्हा 1 मध्ये 8 असतात तेव्हा आपण मात्र वेगळं चित्र बघायला मिळतं. कुठेतरी गोलंदाजीची चुक्या आता मात्र तेवढी त्याची गणती केली जाणार नाहीये. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मिड आउट मध्ये क्षेत्ररक्षण झाला. डायरेक्ट हिट करण्याचा मानस प्रयत्न मात्र कुठेतरी ही फेल टू हिट दॅट टार्गेट. फलस्वरूप एक अजून धाव जोडली जाईल. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या धावपळ करते बघतोय आपण 9 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत आपण बघताय आपण अनुभवताय आमदार चषक 2026 आहे. दैदिप्यमान सोहळा आयोजन नियोजन आणि नियोजनाच्या भूमिकेत असलेले हे अनुभवी चेहरे आणि निश्चितच ही स्पर्धा यशाचं उंच शिखर गाठेल ह्यात काही दुमत नाहीये. कारण दांडगा अनुभव असलेलं
हे व्यक्तिमत्व पुण्यानाथ दादा तांडेल असेल, जयवंतदादा तांडेल असेल, यांचा अथक परिश्रम कुठेतरी या स्पर्धेला लाभलाय. त्यांचा अनुभव निश्चितच या स्पर्धेचा कामी येतो. आणखी एक व्हाईट बॉल दरम्यान मात्र फेकला गेलाय. पंचांच्या भूमिकेत आपण बघतो ह्या सामन्यासाठी महेश सर आणि उदय तांडेल सर उन्हाचा कडक उन्हामध्ये आपली भूमिका बजावत असताना बघायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत गुरुनाथजी पाटील. नेक्स्ट बॉल वन सेकंड टू द बॉलिंग ट्रॅक. प्रशांत फ्रॉम द ज्वेल एंड. हा चेंडू कनेक्शन जबरदस्त आहे. इट्स अ वन बाउन्स ओव्हर द फेन्स. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार चौकार. चला एक पंचांकडून एक सूचना आली आहे. पंचांकडे कोणीतरी सनग्लासेस दिलेत, ऑरेंज कलरचं त्याला फ्रेमिंग आहे. कोणाचा असेल ते इथं समालोचन कक्षात जमा आहे. कोणी विसरल्या मागच्या सामन्यातला सानपाडा वर्सेस वाशीगाव तो सामना झाला. वाशी त्या सामन्यापैकी कुठल्या खेळाडूचा तो सनग्लासेस आहेत. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू इनर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण झालं. थोडंसं फंबल, एक धाव धावड पूर्ण सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळते. धाव संख्या झाली आहे 15-15. धाव संख्या 17 झाले. 17 15 झाल्यात रे. तो चौकार आहे. चला स्कोरिंग करेक्शन करूया आपण. चला चुकी होऊ शकते, माणूसच आहे. कुठेतरी लाईव्हच्या स्कोररच्या माध्यमातून चुकी झाली आहे. धाव संख्या 15-15. चला नंतर आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू फेकला गेलाय. डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. धाव संख्या झाली 15-15. पुन्हा एकदा नंतर बॉलिंग ट्रॅकवर मध्ये जात असताना बघायला मिळेल आपल्याला. प्रशांतला आपण बघणार आहोत. प्रशांत ऑन बॉलिंग मार्क. त्याच्यासमोर फलंदाज डावखुऱ्याचा जबरदस्त फलंदाज, धडाकेबाज फलंदाज धनेश कडू. हा चेंडू आता मात्र रेंज मध्ये आहे, हिटिंग झोन मध्ये आहे. जसा हिटिंग झोन मध्ये ठेवलाय तसा बाहेर पडवलाय. हा आलाय आमदार चषक 2026 आणखी एक दर्जेदार षटकार. धाव संख्या 21. काय फटकेबाजी केली जाते, ज्यासाठी धनेश ओळखला जातो आणि तसाच काय थेल त्याच्या माध्यमातून साकारला जातोय. अजून एक मात्र षटकार बघायला मिळतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना कुठेतरी दर्जेदार खेळ मात्र साकारताना बघायला मिळतोय. घरचं मैदान मित्रांनो हे फक्त क्रीडांगण नसून आपल्या भावनांचं मंदिर आहे, ज्याच्या मातीचा सुगंध काळजात साठलेला आहे आणि प्रत्येक कणाकणात आपल्या संघर्षाच्या काथा दडलेल्या आहेत. याच मैदानावर पडताना आपण सावरलो. याच मातीने आपल्याला लढायची जिद्द दिली आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद याच मैदानाने आपल्याला दिली. जगाच्या पाठीवर कितीही भव्य स्टेडियम असू दे मित्रांनो, पण या घरच्या मैदानाची ओढ आणि माया आपल्याला कुठेच मिळणार नाही. कारण इथल्या मातीशी आपले फक्त खेळाडू म्हणून नाही तर एक नाळ जोडली आहे आणि त्याच मैदानाचा आशीर्वाद कुठेतरी या घरच्या संघातील खेळाडूंना बघायला मिळतोय. धनेशच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो आता गोलंदाज रोहित सपकाळ. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय. बॅटिंग गेटला आपण बघतोय संकेत भोईर. रोहित टू संकेत आणि हा चेंडू हिटिंग झोन मध्ये होता, मात्र ही फेल टू कनेक्ट दॅट शॉट. फलस्वरूप काय बघायला मिळतं, डॉट बॉल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शॉर्टर फॉर्मॅटमध्ये आपण खेळत असताना मित्रांनो हा प्रकारचा पवित्र आपण वारंवार बघतो. कुठेतरी आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी चुकी होते आणि पर्सेंटेज मात्र डॉट बॉलचं वाढलं जातं आणि जिथं जिथं डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं वाढणार तेवढं आपण बॅकफुटवर जाणार, आपला पाय खोळात जाणार एवढं मात्र नक्की. कारण 30 चेंडू खेळत असताना डॉट बॉलचं पर्सेंटेजवरती काम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कुठेतरी एक डॉट बॉल बघितला गेलाय. 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू
आउटसाइड टॉप स्टिक. पंचांसाठी एक इझी डिसिजन होता, खूपच बाहेरचा चेंडू. पंचाने सरळ दोन्ही हात समांतर केले आणि व्हाईट म्हणून दंडित केले गेला. प्रशांतला मात्र आता पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील, कारण मागचा चेंडू व्हाईट फेकला गेलाय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्टली बुंदा, राईट ऑन मनी. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट डिलिव्हरी. हा आला आणखी एक डॉट बॉल. कुठेतरी मात्र ज्या एंडने मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला पूरक असा एंड मानला जातो, त्या एंडने मात्र कुठेतरी उजव्या हाताच्या धडाकेबाज फलंदाजाला कुठेतरी थांबवलं गेलाय. दोन चेंडूंचे मात्र चांगले खेळवले गेलेत. बॉलिंग ट्रॅकवर रोहित एपी बॉयज नेहरू करून खेळत असताना हा दर्जेदार गोलंदाज अजूनपर्यंत चांगला चेंडू हाताळलाय. संकेत स्ट्राईक एंडला. या टायमाला कनेक्शन झालाय, मात्र चेंडू हवेत आहे. जेल खाली क्षेत्ररक्षकाने स्वतःला सेट केलाय आणि हा जेल सुटतोय आणि निर्णय काय असेल तो आपला तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मैदानात घडलं काय, कुठेतरी जेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं, सेट करत असताना इनबॅलेन्स झाला आणि इनबॅलेन्स होता त्याच्या हातून जेल निसटला आणि जीवदान मिळत असताना चौकार देखील मिळालाय. संकेतचं नशीब बळवंत आहेत आणि त्याचबरोबर करावे संघाचे देखील, कारण संकेत सारख्या धडाकेबाज फलंदाजाला जीवदान मिळालं आहे. सर सेनापती ऑफ द टीम संधी मिळाल्या. कुठेतरी चौकारने मात्र धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळेल मित्रांनो. आणखी 4 धावा करावे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर करावे गणपती मंदिर एंडकडून गोलंदाज बघायला मिळतो प्रशांत. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, साजेसं क्षेत्ररक्षण झाला इनर सर्कल मध्ये. मिड ऑफ मध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी मात्र एक धाव घेतली गेल्या. कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. एक चांगला चौकार मिळाला नशिबाचा, त्यानंतरचा डॉट बॉल न खेळता कुठेतरी धाव फलक हालतं ठेवण्यात कुठेतरी फलंदाजाला यश मिळालंय. डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी खेळण्याचा मानस इथं त्यांच्या माध्यमातून बघितला जातोय आणि एक धाव मात्र मिळाली आहे. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावरती 27-27. सलामीवीर दोन्ही फलंदाज विकेटवरती तैनात आहेत आणि दम धरलाय. जसा खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय कौतुक असेल. नाव ऑन स्ट्राईक धनेश. आणि हा चेंडू कनेक्शन जबरदस्त आहे. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट. जसा हिटिंग झोन मध्ये ठेवलाय तसा बाहेर पाठवलाय. हा आलाय या स्पर्धेचा आणखी एक दमदार षटकार. What a brilliant bit of hitting this is. What a brilliant bit of play. Execution of shot was perfect. समोर ठेवला होता आणि समोर ठेवलेल्या फलंदाजाला मात्र चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. सामने पर सौहार्दाना हक से खाना आणि तशीच फलंदाजी बघायला मिळते धनेशच्या माध्यमातून. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र कुठेतरी फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. फर्स्ट विकेट गोइंग बॅक टू द डग आउट. धनेश इज आउट. वन डाऊनच्या रूपाने आलाय इन ॲट नंबर 3 मिस्टर यश, ज्याच्या नावातच यश आहे. बघूया कशा प्रकारे यश संपादित करेल, आपल्या संघासाठी कसा खेळ साकारेल, कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवेल. त्याच्याकडे प्रचंड क्लास आहे, दर्जेदार खेळाडू आहे, फलंदाजी आक्रमक करतो आणि त्यासाठी तो नावाजलेला गाजलेला फलंदाज आहे. आणि त्याच्या माध्यमातून तसा खेळ साकारला जाईल का ह्या सामन्यामध्ये, हा प्रश्नचिन्ह असेल. वी विल सी. 2 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 33. धनेशने आपलं मात्र योगदान दिलं आणि तंबूच्या आशेला परतला आहे. त्याच्या माध्यमातून आणखी अपेक्षा होत्या सर्वांना. ॲज बिंग क्रिकेट लवर, पाठीराखे म्हणून आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होत्या. पण आता मात्र समालोचकाच्या भूमिकेत असताना कुठेतरी दोन्ही संघांचं विवेचन आमच्या माध्यमातून बॅलन्स प्रतीने केलं जाईल. घरचा संघ खेळत असताना कुठेतरी होप्स आमच्या त्यांच्या बाजूने असतील, आशा असतील आम्हाला. चला मात्र आता बॉलिंग ट्रॅकवर आपण बघणार पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत, वैयक्तिक दुसरं
सांघिक तिसरं षटक हाताळताना बघायला मिळेल प्रशांतला. पहिल्या षटकात कुठेतरी थोडे मार खाल्ल्यानंतर देखील गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा त्याच्यावरतीच भार सोपवला कर्णधाराने. पहिल्या षटकात 21 धावा खाल्ल्यानंतर विश्वास दाखवला गोलंदाज प्रशांतवरती कर्णधाराने. बघूया त्या विश्वासास पात्र ह्या षटकात गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल का, कारण धनेश बाद झालाय. कारण धनेशने त्याच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी केली होती. फर्स्ट बॉल कोरडा टप्प्याचा चेंडू, चांगली सुरुवात केली आहे आणि फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी दमछाक बघायला मिळाली आहे. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धाव संख्या 34 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईक एंडला आपण बघतो यश भोईर. हा देखील आणखी एक दर्जेदार फलंदाज आहे, पण मात्र तो गोलंदाजाला पूरक एंड आहे. कारण डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी हा असलेला पूरक एंड ज्वेल एंडनी उजव्या त्याच्या फलंदाजाला हवेचा रोग मात्र उलट्या बाजूला आहे. आणि हा चेंडू मात्र ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह केला आहे. तिकडे प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रोला चॅलेंज केला आणि सक्सेसफुल चॅलेंज म्हणेन मी. खांद्याचा वापर करत असताना, खांद्याला टेस्ट करत असताना, त्या थ्रोला टेस्ट करत असताना कुठे दुसरी धाव पूर्ण केली गेली. या 2 अजून धावा जोडल्या जातील. 2 धावाने मात्र स्कोर पुढे जाताना बघेल. धावसंख्या धावपळकावरती मित्रांनो आपण बघताय 36. यश आणि संकेत दोन उजव्या हाताचे फलंदाज खेळपट्टीवरती खेळ साकारत असताना बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत कुठेतरी 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करत असताना बघायला मिळाल्यात. हा चेंडू आता मात्र डावी एष्टी वाकवून ठेवली आहे. एक फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, त्याला जस्ट गाईड करायचा होता लेग साईडला, मात्र ही फेल टू कनेक्ट दॅट शॉट. एक्झिक्युशन करत असताना चुकी झाली. मात्र गोलंदाजाने सांगितलं यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळालंय. अजून एक फलंदाज बाद झालाय आणि गोलंदाज प्रशांतवरती जी मात्र विश्वास दाखवला होता, जे विश्वासास मात्र पात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अजूनपर्यंत ह्या षटकात बघायला मिळाले. पहिल्या षटकात 21 धावा खाल्ल्या, पण त्याच्यानंतर गोलंदाजावरती विश्वास कर्णधाराने दाखवला. त्या विश्वासास पात्र अजूनपर्यंत त्यांनी षटक हाताळताना बघायला मिळाले. 3 चेंडू टाकले, 3 मध्ये 3 धावा खर्च केल्यात. साईज नाही सांगितलं त्याने मगाशीच, साईज होत नव्हती त्याला. ट्राय केली तिने टी शर्ट. बॉलिंग ट्रॅकवर प्रशांतला बघतो. नवीन फलंदाज दीपेश आणि हा फटका मात्र ऑफ साईडला टोलवलेला कडक फटका. फर्स्ट बॉल 4 रन्स ने मात्र खाता खोलत असताना बघायला मिळतोय दीपेश. कुठेतरी आता मात्र 4 धावेने मात्र आपलं खातं खोलत असताना बघायला मिळतोय हा एक दर्जेदार फलंदाज. करावं क्रिकेटचा आणखी एक दर्जेदार फलंदाज बघायला मिळतोय दीपेश. याबद्दल धावसंख्या झाली आहे 48, 40 झाले. चला चौकाराने खातं खोललंय. कुठेतरी टी शर्ट वरून चर्चा चालू होती. टी शर्ट 44ची एक टी शर्ट आणखी त्याला लागेल. कुठेतरी त्याला साईज नव्हती मिळाली आणि त्याची देखील व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल. अश्विन पाटीलने त्याची धुरा सांभाळली आणि अश्विन पाटील टी शर्ट हाणण्यासाठीच गेलेत. चला 12th मॅनला आपण थोड्याच वेळात मात्र जशी हे षटक संपेल 12th मॅननी पाणी घेऊन जायचंय. तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. दीपेश अगोदरच्या चेंडूवरती आपण चौकार बघितला, त्याच्यानंतर गोलंदाजीने केलेला कमबॅक देखील बघितला आणि हा चेंडू आउट साइड द लेग स्टिक खेळत असताना कुठेतरी मात्र वी फेल टू कनेक्ट दॅट बॉल. मात्र पंचाने मात्र हा लेग साईडच्या चेंडूला दंडित केलाय. अजून एक वाईट चेंडू फेकला गेला. धावसंख्या 41. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी प्रशांतच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि चुकी झाली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याला प्रयत्न करावे लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जाताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा परिश्रम करावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील त्याला, कारण त्याच्या माध्यमातून एक अवांतर चेंडू फेकला गेलाय. वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक प्रशांत नेहरू ज्वेलियन कडून दीपेश साडी.
वाव जबरदस्त चेंडू गतीवरती स्वार होत असताना चेंडूला चांगला हार्डलँड वरती डिलिव्हर केला. हार्डलँड वरती डिलिव्हर करत असताना कुठेतरी चेंडूला उचली देखील चांगली दिली गेली. मात्र डॉट बॉलने मात्र या षटकाची सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 41. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. 12 मध्ये कितपर्यंत मजल मारतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण कसं आहे ना विघ्नेश सर, आम्ही कालच्या दिवसामध्ये 7 सामने बघितले. 60+ कुठेतरी स्कोर झाला पहिल्या इनिंगमध्ये. तो डिफेंड करण्यात तो संघ यशस्वीरित्या डिफेंड केलाय. फक्त एक सामना आम्ही बघितला त्यात 53 झाले होते. 53 धावा त्या चेस झाल्या. म्हणजे अंडर 60 चेस होताना बघितल्या, पण ओव्हर 60 कुठेतरी चेस करत असताना संघाची दमछाक बघितली आपण. आणि 6 सामने डिफेंड करताना पहिला प्रथम फलंदाजी करणारा संघ काल आम्ही बघितलाय, जिंकताना बघितलाय. आजच्या दिवसामध्ये पण चित्र बघितलं आपण. करावे असंघाने देखील पहिला सामना कुठेतरी प्रथम फलंदाजी करत असताना जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यात कुठेतरी 55 धावा चेस करत असताना 56चं टार्गेट होतं ते चेस करत असताना कुठेतरी आदेशची फलंदाजी जमेची बाजू ठरली आणि चेस झाला तो टार्गेट. बघूया आता मात्र करावे ब संघ मैदानात खेळताना बघायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून कुठपर्यंत मजल मारली जाईल, कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवलं जाईल आणि काय टार्गेट सेट केलं जाईल ह्याकडे सर्व पाठीराख्यांचं लक्ष लागलं असेल. कारण 41 झाल्यात. अजूनही 12 मध्ये किती काढतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि महत्त्वपूर्ण षटक हे असेल कारण दोन्हीही आता फलंदाज ज्या आहेत ते उजव्या हाताचे धडाकेबाज फलंदाज आहेत. आणि हा एंड जो आहे करावे गणपती मंदिर एंड, तो उजव्या हाताच्या फलंदाजाला पूरक असा एंड आहे. आणि बघूया कुठपर्यंत मजा मारली जाईल त्याच्या माध्यमातून. चला टी शर्ट घेऊन जायचे. दीपेशसाठी टी शर्ट दिली गेली आहे. 12th मॅनला परमिशन असेल का पंच? जाऊ द्या, त्याला येऊ द्या, नंतर द्या. चला क्षेत्ररक्षणाला उतरेल तेव्हा त्याला टी शर्ट परिधान करायला सांगा. संकेत भोईर सर सेनापती ऑफ द टीम बॅटिंग एंडला बघतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज बघतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर विशाल. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन जबरदस्त झालाय. मी जसा उल्लेख केला होता हे दोन्ही फलंदाज ताकदीचे फलंदाज आहेत आणि ताकदीच्या बळावर सहजरित्या लिलिया करून चेंडू सीमा पार करताना बघायला मिळतात. आणि तेच काही चित्र आपल्याला बघायला मिळालं. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराने स्वागत केलं गोलंदाज विशाल याचं. आणि हे महत्त्वपूर्ण षटक असेल. ह्या षटकात कितपर्यंत मजल मारतील ह्याच्यावरती टार्गेट निश्चितच सेट केलं जाईल. चला प्रोत्साहन आलंय, पारितोषिक आलंय. दीपेशसाठी वैयक्तिक पारितोषिक असेल. अक्षय टाटेल यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2,500 रुपये. चला दीपेश मित्र आहे, दीपेशसाठी ती सुवर्ण संधी असेल. 3 षटकारांसाठी 2,500 रुपये. मात्र स्ट्राईक एंडला आपण संकेतला बघतोय. पहिलाच षटकार आलाय आणि हा चेंडू दूर दूर दूरवर अजून एक षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. इट्स अ बिग हिट षटकार. आणि पंचांचा मात्र भीमरसाठी रिव्ह्यू आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेले गुरुनाथजी पाटील त्याची न्याहाणी पाहणी करतील. काय घडले मैदानात मित्रांनो. कुठेतरी गोलंदाज फुलटोस प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. संकेत भोईरने मात्र तो चेंडू सहज दिल्या पार केला. मात्र कुठेतरी वेस्ट साठी कुठेतरी पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि योग्य तो निर्णय म्हणेल. कारण कुठल्याही संघावरती कुठल्याही खेळाडूवरती कुठलं अन्याय न होऊ नये म्हणून यासाठी हे टेक्नॉलॉजीचा वापर पंचांच्या माध्यमातून केला जातोय. इट्स अ नो बॉल. 1+6. अजून एक चेंडू खेळवावा लागेल गोलंदाज विशाल याला. कारण हा नो बॉल आहे. ह्या षटकात आणखी एक अतिरिक्त चेंडू खेळवावा लागेल. धाव संख्या जाऊन पोचली आहे 54. एक चेंडू मध्ये 13 काढल्यात, दिल्यात आणि काढल्यात पण म्हणूया आपण. कुठेतरी लगातारचे हे 2 षटकार बघितले. अजून एक षटकार बघायला मिळेल का? अजून एक कनेक्शन. वाव वाव वाव. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. हा आलाय आमदार चषकाचा दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज. डिस्प्ले ऑफ एक्सलंट बॅटिंग. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. सर सेनापती ऑफ द टीम. कर्णधार कसा असावा? कर्णधार आपल्या संघाला संकटातून बाहेर काढणारा असावा आणि अडचणीच्या समयी संघाला आपल्याला तारणा भूमिका बजावणारा असावा. आणि तशीच काही खेळी मात्र संकेत भोईरच्या माध्यमातून
खेळी बघायला मिळते. एका दर्जेदार फलंदाज आहे, त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद आपण बघतोय मैदानात. कुठेतरी दूरवरचे षटकार बघितलाय. परफेक्ट बॅटिंग. धावसंख्या 60. एक सायकोलॉजिकल इफेक्ट राहणार मात्र आता समोरच्या संघावरती, कारण बिग टार्गेट सेट होणार एवढं मात्र नक्की. 3 षटकार 2 चेंडूंमध्ये आलेत. आता मात्र हलवार गती परिवर्तन केलाय, मात्र गती परिवर्तन करत असताना कुठेतरी गोलंदाज लेंथ अँड लाईन हरवलाय. स्पेशली लाईन हरवलाय. लेग साईडच्या बाहेरचा चेंडू पंचाने अजून एकदा दंडित केलं. 2 चेंडूमध्ये अमित मला वाटतं 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कुठेतरी आपण चर्चा करत होतो मगाशी, आता मात्र चुकी झाली आहे. 20 धावा धावफलकावरती बघतो ह्या षटकात. अजून एक अशा प्रकारचा मारा हा प्रत्येक चेंडू लिलिया पार करणार. आता अजून एक संकेत भोईर. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द बॅटिंग. हा अजून आलाय या स्पर्धेचा दर्जेदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 67. जबरदस्त खेळ साकारत असताना संकेत भोईर याचा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. लगातार 4 षटकार. अश्विनने खिशात हात घातलाय, मला वाटलं पारितोषिक येतोय का काय. चला चेंडू पुरवायचा आहे. चेंडू गेलाय धारागावच्या सीमारेषेलगत. इतका दूरवर षटकार डोलावलाय. कसं आहे ना मित्रांनो, संकेतकडे प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद त्याने दाखवलंय. ॲज बिंग क्रिकेट लवर आम्हाला अशा प्रकारचे फटके बघायला आवडतील आणि तोच काय खेळ संकेतच्या माध्यमातून बघायला मिळतोय. ही इज अ परफेक्ट एंटरटेनमेंट पॅकेज. वेन ही इज बॅटिंग ही इज अ जबरदस्त फलंदाज. एक डायनामिक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि तसाच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. शरीरयष्टी बघू शकता, त्याची पिळदार शरीरयष्टी आहे आणि ताकदीचा पुरेपूर वापर करतो. टायमिंग प्लस ताकदचा धनी असलेला हा फलंदाज त्याच्या माध्यमातून लगातारचे 4 षटकार बघितलेत. या स्पर्धेत अजूनपर्यंत लगातार 4 षटकार टोलवणारा पहिला फलंदाज. काल मयूर भंडारीने टोलवले होते. आणि चेंडू मिळाला आहे. मॅच बॉल आलाय म्हणजे आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला वाटतं पुन्हा एकदा थोडीशी धाकधूक वाढली असेल. कुठेतरी त्या मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. मला वाटतं होल्डर आहे, स्वतः आपल्या संघासाठी योगदान दिलाय. चेंडू आणण्यासाठी तो दूरवर गेला होता आणि हा चेंडू अजून एक कनेक्शन. 5वा षटकार बघायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट होताना बघायला मिळतोय. काय फलंदाजी होती आहे. 4 चेंडू ऑफिशियल डिलिव्हरी 4 काउंट झालेत राकेश आणि 5 षटकार त्याची नवी गणली गेलेत. ह्या षटकात तब्बल 32 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. आपण स्कोर सांगूया. 73 संकेतच्या झाल्यात. संकेत पोहोचला 41 वरती. चला काकांचं देखील वैयक्तिक स्कोरवर लक्ष आहे, माइलस्टोन वरती लक्ष आहे. होतील. ॲज बिंग क्रिकेटलावर आम्ही संकेतच्या पाठीशी उभे आहोत. त्याची 50 बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल विशाल. आणि हा चेंडू आता सरळ घेऊन गेला आणि गेला 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार चौकार. काय फलंदाजी होतीये. अजून एक चेंडू शेष आहे. 45 झाले आहेत. या स्पर्धेतील आजच्या दिवसातली दुसरी 50 बघायला मिळेल. अगोदर गौरव बेलापूर संघाचा त्याने देखील अर्धशतकी खेळल्या. वैयक्तिक 59 धावांचा उच्चांक आहे. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन केलाय आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. फर्स्ट मेड ऑन 54 संकेत भोईर. काय खेळ साकारलाय. अप्रतिम आणि किती महागडं षटक आहे. धावसंख्या 42. संकेत बॅट वरती करायचे यार आणि डिझर्व करतोस. काय फलंदाजी आहे. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी. लगातारचे हे एका षटकात जवळजवळ 6 षटकार आणि 1 चौकार. तब्बल 40 धावांचं षटक. धावसंख्या धावपळ करतोय अमित. 83 हायेस्ट स्कोर ऑफ दिस टुर्नामेंट सो फार. आजच्या दिवसातला अजून 1 षटक बाकी आहे.
काय खेळ साकारलाय करावे काय खेळ साकारलाय. अप्रतिम फटकेबाजी. कौतुक असेल संकेतचं. निश्चितच स्ट्राईकला संकेतलाच बघायला मजा येईल. पण दीपेश देखील तेवढा कडक आहे. थांबणार नाही. तोही देखील मारण्याचा प्रयत्न करेल. आम्ही दीपेशला जवळून बघितलं खेळताना. तो पण देखील आता मात्र हात धुवून घेणार. पण हा एंड मात्र गोलंदाजाला पूरक एंड आहे. उजव्या हाताचा फलंदाजाला मात्र दीपेशकडे ताकद प्रचंड आहे. हवेच्या विरुद्ध दिशेला देखील हा देखील फलंदाज दूरवरचे षटकार टोळवू शकतो. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज आदेश कॅन करावे बी टीम पास 100 रन स्कोर. एक माइलस्टोन सेट करूया आपण. आणि हा फटका टोलवला. आपण चर्चा केली होती आणि हा आलाय आता मात्र पहिल्याच चेंडूवरती बळी. कुठेतरी पहिल्याच चेंडूवरती बळी म्हणजे कुठेतरी एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. 83 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आता मैदानात बघायला मिळतो. कोण येताना बघायला मिळतोय. द मॅक्सवेल ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट मिस्टर परफेक्ट अलंकार तांडेल. धावांचं रण मशीन. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे आणि कित्येक वेळा आपल्या फलंदाजीने आपल्या चाहत्यांना तृप्त केलं असेल. आपल्या खेळीच्या जोरावर कित्येकांची मनं जिंकली असतील. तोच फलंदाज मात्र बॅटिंग साठी येताना बघायला मिळतोय. नाव आहे अलंकार तांडेल. धावसंख्या 83. संकेत मात्र नॉन स्ट्राईक एंडलाय. कुठेतरी आता मात्र तो देखील वाट बघत असेल. कधी स्ट्राईक येईल. कधी पुन्हा एकदा फलंदाजी या इनिंगमध्ये करायला मिळेल. मात्र पहिल्याच चेंडूवरती बळी आलाय. आदेशला पहिली सफलता आणि सांघिक तिसरा बळी म्हणता येईल. आणि अलंकारने आल्या मात्र चेंडू हवेत केलून काढलाय. हा आलाय षटकार. याला फक्त 6चाच पाडा येतो. कुठेतरी अलंकारला देखील आपण कित्येक वर्ष बघितलंय. 6 आणि 6चाच पाडा बोलत असतो नेहमी. कुठेतरी ह्या 6ने देखील ह्या सामन्यात देखील सुरुवात केली. धावसंख्या 89. पहिला षटकार आलाय. आपण माइलस्टोन सेट केलाय मित्रांनो. कुठे 100 पार केली जाईल का या स्पर्धेत. आपण 100 धावा बघायला मिळतील का. सांघिक 100 बघायला मिळतील का. आणि हा चेंडू आता मात्र गली रिजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. हा आलाय चौकार. आणि पंचाने मात्र रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी. पुन्हा एकदा आता मात्र गुरुनाथ पाटील यांना सज्ज व्हावं लागेल. चौकार मात्र मिळालाय. धावसंख्या 93 वरती जाऊन पोहोचली आहे. कुठेतरी पण गोलंदाजाच्या माध्यमातून एक फुलटॉस प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला गेला होता. अलंकारने मात्र जस्ट गाईड केला गली रिजन मध्ये. हा आलाय चौकार तर मिळालाय. आणि इट्स अ नो बॉल. 1+4. अजून एक भीम. या इनिंग मधील आणखी एक भीमर बघायला मिळतोय. पंजा मिळतोय. धावसंख्या 94. पंच गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील नो बॉल दंडित केला गेला. चला नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. आणि हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. हा आलाय षटकार. आणि 100 धावा धावफलकावरती. सांघिक 100. वेल प्लेड करावे बी टीम. काय फटकेबाजी बघायला मिळते. धावांचं रन मशीन मैदानात आहे. कांता स्फूर्ती करावे बस संघ. चला 100 बघायला मिळाल्यात. आणि जशा 100 झाल्यात प्रत्येक पाठीराख्याने प्रत्येक क्रिकेट लव्हरने देखील टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलंय. चला आणि अजून एक 8 अनदर 6. षटकारांचा पाऊस पडलाय. विघ्नेश सर असं वाटतंय कुठेतरी हायलाइट चालू आहेत. चौकार षटकार. चौकार पण नाही बघायला मिळत. षटकारच बघायला मिळत आहेत अजूनपर्यंत. या दुसरं षटक चालू आहे. हे लगातारचं दुसरं षटक बोलूया. या 9 षटकार अजूनपर्यंत आल्यात. टोटल 12 षटकार एका इनिंग मध्ये. धावसंख्या 106 झाल्या ना. 106. अजून एक आता मात्र ऑफ साईडला कवच रिझन मध्ये. ही आहे अलंकार तांडेल याची खासियत. ही आहे अलंकार तांडेल याची ताकद. ह्याच्यासाठी तो ओळखला जातो. उगाच मला नाव नाही दिला. मॅक्सवेल ऑफ द नवी मुंबई टेनिस क्रिकेट. नवी मुंबई झालं, रायगड झाला, ठाणा झाला आणि ह्या नावाने
परिचित असलेला हा फलंदाज आज कुठंतरी पुन्हा एकदा बहरताना दिसतोय, चमकताना दिसतोय आणि काय खेळ साकारला जातोय. 1-1-2 112 धावा धावपळावरती बघतोय आपण. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय डिपिश लॉंग ऑफ मध्ये आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न मानस आणि 2 धावाने मात्र या इनिंगची सांगता आणि समाप्ती होताना बघायला मिळते. धावसंख्या धावपळावरती आपण मित्रांनो बघतोय 114 आणि तब्बल 115 धावांचा दूरवरचा पल्ला टार्गेट सेट केलाय. काय फलंदाजी झालाय, आक्रमक फलंदाजीचा आता मात्र नमुना पेश केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज. व्हॉट अ एक्झिबिशन ऑफ द बॅटिंग. कौतुक असेल कर्णधार सरसेनापती संकेत भोईर याचं कौतुक असेल, धनेशचं कौतुक असेल, अलंकारचं कौतुक असेल, दीपेशचं आणि सरसेनापती लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि एक्झाम्पल सेट करत असताना इतर संघातील खेळाडूंसमोर जबरदस्त फलंदाजी. पंच देखील मात्र कसरत करताना बघायला मिळेले. महेश सर वारंवार हात दुखायला लागलेत. चला यशस्वी मात्र फलंदाजी बघायला मिळाली. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण मात्र आता मात्र आवाजामध्ये बदल करणार आहोत. ट्रँग्युलर बघायला मिळेल आपल्याला आवाजामध्ये. हरदेव तांडेल बघायला मिळेल, बिपिन म्हात्रे आणि प्रतीक तांडेल तिघं आता मात्र आपल्याला पुढच्या इनिंगचा लेखाजोखा त्या तिघांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. धन्यवाद अमर सर. पहिली इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना करावे ब संघाने धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 114 धावा धावसंख्या धावफलकावर लागलेली आहेत आणि जिंकण्यासाठी 115 धावाचं लक्ष ठेवलेलं आहे. नक्कीच घरच्या प्रेक्षकांसमोर फलंदाजी करणं अवघड काम आहे, कारण की प्रत्येक खेळाडूला तो प्रेशर इथे हँडल करावा लागतं. मात्र संकेतवर असा कोणताही प्रेशर दिसला नाही. एक खुलेआम फलंदाजी, खुलेआम सोडलेले सांड. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली संकेताच्या माध्यमातून, कारण ही स्पर्धा आमदार चषक 2026 याच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. आणि या स्पर्धेमध्ये करावेच्या 3 टीम्स म्हणजे प्रत्येक प्लेयर्सला ही संधी देण्यात आलेली आहे. 4 टीम्स मात्र या करावेच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि एक सुरेख अशी खेळी पाहायला भेटली संकेत आणि अलंकार याची धावसंख्या पाहिल्या तर धावसंख्या धावपळ करावं लागतात. त्या म्हणजे 114 धावसंख्या तब्बल ठोकल्यात. त्या म्हणजे आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. धावा जरी झाल्या असतील तरी या मैदानात कोणत्याच धावा सेफ नाही बिपिन दादा. मात्र करावे बस संघाकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत. मिथिलेश आहे, अलंकार तांडेल आहे, अमोल आहे, यश आहे. 4 चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच या संघामध्ये आपलं पाहायला गेलं तर मिथिलेशची वर्णी लागलेली आहे. अवघ्या 14 वर्षाचा तो खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी दिली जाईल का नाही ते पाहायचे आहेत. नक्कीच मॅचचा आनंद दशरथ पाटील सर देखील घेत आहेत. मात्र बाहेरच्या सगळ्या सुपाऱ्या सोडून आज गावकीच्या मैदानावर मॅच बघण्याचा आनंद घेत आहेत. मात्र दीपेश पाटीलने कुठेतरी नाराज केलेला आहे. एक चौकार मारला होता, चांगला शॉट मारला होता. तिथे अपेक्षा होत्या, प्रेक्षकांच्या अपेक्षा होत्या, मित्रपरिवाराच्या अपेक्षा होत्या. कुठेतरी संघ बदलला होता, कुठेतरी नशीब बदलण्याचा प्रयत्न केला होता. बिपिनदा
नक्कीच त्याच्यामध्ये ताकद आहे, मनगडात ताकद आहे, षटकार आणि चौकार मारण्याची. मात्र संघ बदलल्यानंतर आता बी टीममध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. कारण ए क्लासमधून बी क्लासमध्ये येतोय हा खेळाडू. त्याच्याकडे अपेक्षा होती की षटकार आणि चौकार यांची अपेक्षा होती, पण एक चौकारच्या साहाय्याने खेळत होता तो म्हणजे दीपेश पाटील. 114 धाव संख्या त्या काढायच्या आहेत त्या. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी कांता स्मृती करावे ब विशाल विरुद्ध एपी बॉयज नेरुल. करावे संघाने सुरेख फलंदाजी केली आहे. 114 धावाचा धावफलकावर लावल्यात. आता मात्र करावे संघाकडून पहिला गोलंदाज अमोल. पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, त्याला हुक केला. इथे मात्र सुरेख सुरेख तिथे प्रयत्न दीपेशाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. आता मात्र संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 2 धावेने स्वतः खाता उघडतोय रणजित आणि शुभम. सलामीची जोडी A1 जोडी एपी बॉयज नेरुल संघाकडून अमोल. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू फुल टाकलेला हा चेंडू फुल लेन टाकण्याचा प्रयत्न, मात्र इथे निर्धाव निघालेला चेंडू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. 114 धावांचा पाठलाग करणं, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 2च्या घरात. अव्वल दर्जाचे कॉमेंटेटर इथं उपस्थित आहे. आम्ही पार्ट टाईम कॉमेंटेटर इथं कॉमेंट्रीसाठी आम्हाला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल आपला राकेश टांडेल आभारी आहोत. विघ्नेश दादा सर, राकेश दादा, सरजी पाटील सर, आमचे गुरुवर्य. नक्कीच आपल्या हातात बलजबरीत माईक देऊन आपल्याला शिकवलेलं आहे. इथे मात्र कुठेतरी मोठे फटके मारण्याचा इथं प्रयत्न, मात्र सुरेख गोलंदाजी अमोल आपल्या बोटातील मनगटातील आणि बोटातील जादू इथे दाखवतोय. चेंडू वळवण्याचा प्रयत्न. नक्कीच पार्ट टाईम जरी आपण कॉमेंटेटर असलो तरी पाकिट आपला मजबूत असणार याची मात्र काही तिला मात्र शंका नाही आहे. सुरेख चेंडू. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर लागतीये. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. सुरेख गोलंदाजी रणजित आणि शुभम. पुन्हा एकदा मात्र इथे पंच आम्हाला वाईट घोषित करतायत. या चेंडूला दंडित करतायत. अवांतर चेंडूचा इशारा. अवांतरने 1 धाव वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4. आता मात्र सुरेख फटका येतोय. फटका येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चेंडू जातोय 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने वाढली जाते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागतीये बिनगडीबाद 8. नक्की 6 चेंडूचा खेळ संपल्यावर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफळका लागतात ते म्हणजे 8च्या घरात. कारण प्रहार करावा लागेल, फोटे मटके मारावे लागतील, कारण 114 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हवेत त्या म्हणजे 107. नक्कीच 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूंमध्ये कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल, चांगले स्ट्रोक लगावावे लागतील फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करत असताना फलंदाजांना कुठेतरी अपयशी ठरलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो समाचार घ्यायचा होता गोलंदाजांचा तो घेता आला नाहीये फलंदाजांना. पुन्हा एकदा यावेळी गोलंदाजी मार्कवर मिस्टर सचिन. हा पहिला चेंडू सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल, फेकेल. तत्पूर्वी थोडीशी गडबड होतीये. खराब मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला. त्याचा फायदा मात्र मिळतोय एपी बॉयज नेरुल संघाला. या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा सचिन. हा चेंडू झेल 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 बाद. चले जाऊचा आदेश दिला जातो इथे मात्र फलंदाजाला.
नक्कीच इथे जर दशरथ पाटील सर असते तर पहिले विकेटचं पतन, पहिली विकेटची गटुडी वल्ली गेली, काशा गुंडाला गेला, याच्या हातात नारळ दिलं, तिलगुल दिलं, चले ज्यावर खोपचे मी जाके गुटखा खाव, अशा प्रकारची कॉमेंट्री आपल्याला पाहायला भेटते ती दशरथजी पाटील सरांच्या माध्यमातून. एक नामचिन्हाचं नाव आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर. नक्कीच जसं फलंदाज गोलंदाज आउट ऑफ स्टेट आउट ऑफ कंट्रीला प्रसिद्ध आहे तसंच आपले दशरथ सर आहेत. नक्कीच आय एस पी एलची स्पर्धा होत असते, कारण आय एस पी एल स्पर्धेमध्ये आगरी कोहली खेळाडू पाहायला भेटतात. पण आगरी कोहली या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये समालोचक हे आपल्याला पाहायला भेटेल का? तर नक्कीच मी आवर्जून नाव सांगेन, जर विघ्नेश सरांचं जर तिथं पाहायला भेटलं, ऐकायला भेटलं तर नक्कीच आनंद होईल. नक्कीच विघ्नेश सरांचा आवाज मात्र एक गोड आवाज आहे. स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई. आम्हाला त्यांना सर बोलायला थोडं असं वेगळं वाटतं, कारण ते आमचे मामा आहेत. मामाला सर बोलणं हे बरोबर वाटत नाही, पण मग मामाच बोलू, विघ्नेश मामा. चला मॅच खेळू वळूया. नवीन गोलंदाज आपला पहिलं षटक टाकतोय संघाकडून आणि नवीन फलंदाज येतोय अक्षय. सचिन टू अक्षय. सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू. चला सनपडे संघ आपला कर्णधार रेडी राहायचा आहे. याच्यानंतर आपलीच मॅच खेळवण्यात येईल. विनर विनरची मॅच असेल याची नोंद घ्या आणि 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा सचिन टू अक्षय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दीपेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. संकेत याने केलेली फलंदाजी, अलंकार तांडेल याने केलेला फिनिश या सामन्याचा कुठेतरी चित्र बदलतोय. धनेशने देखील सुरुवात चांगली करून दिली होती, मात्र आज या 3 फलंदाजात आपण दमदार खेळ बघितलेला आहे. पुन्हा एकदा सचिन, सचिन टू अक्षय. आता मात्र कुठेतरी लाईन भरकटतोय. पंच उदय सर यांचा अवंतरचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. नक्कीच कुठेतरी दमछाक होते धावसंख्यांचा पाठलाग करताना एपी बॉईज नेरुल संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय, सरळ यष्ट्यांवरती आदळतोय चेंडू. मधली यष्टी उखडली जाते, फलंदाज होतोय त्रिफलाचित बाद. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय की काय एपी बॉईज नेरुल संघ, असा प्रश्न मात्र मैदानामध्ये उपस्थित झालाय. कारण की घरच्या मैदानावरती प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना करावे संघानं अप्रतिम फलंदाजी साकारली आहे. डीजे धावसंख्या 14. नवीन गोलंदाज येतोय
सूरज नक्कीच विपिन दादा. आणि मॅच चालू होणे अगोदर म्हणजे इनिंग चालू होणे अगोदर एवढ्या धावा डोंगरा एवढ्या होत्या, कुठेतरी मिथिलेश याला पाचारण करायला पाहिजे होतं, कुठेतरी त्याचा देखील मनोबल वाढला असता. आता मात्र कुठेतरी रणनीती कर्णधार कुठेतरी वेगळी रणनीती असावी, मेन एंड कडून त्याला ट्राय करायचा असेल, कुठेतरी कर्णधाराची रणनीती असावी. नवीन येतोय गोलंदाज सूरज. होल्डर हा चेंडू उडवलाय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. जजमेंट खराब पाहायला मिळतं, बॅकअप चांगलं होत आहे. एकचं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतंय. चित्याच्या चपलाईनं मात्र या 2 धावसंख्या सहजरीतीनं कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या आकड्यावरती. नक्कीच होल्डर बद्दल बोलायचं म्हणजे राकेश दादाच्या वाणीत, जर तो वेस्ट इंडिजला जन्माला आला असता तर आज कुठेतरी आंतरराष्ट्रीय संघामध्ये असता, कारण की त्याचा नेहमीच चांगला सराव असतो, आपल्या संघासाठी 100% देत असतो. मात्र इंडियामध्ये किती स्तरी प्लेअर पडलेले आहेत. नक्कीच क्रिकेट हे भारताचं माहेरघर आहे. अंग्रेजों ने चालू किया हुआ गेम, राज कर रहा है भारत. येस डेफिनेटली बोलबाला आहे भारताचा, दादागिरी आहे, दहशत आहे भारताची क्रिकेटवरती. सूरज याचा सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, यष्टीरक्षक रुपेश भोईर कोणती चूक करत नाहीये. मात्र दीपेश बद्दल बोलायचं होतं, मात्र कुठेतरी आणि सुरेख फटका, चेंडू मागे अलंकार तांडेल, कुठेतरी चांगले प्रयत्न झाले असते. मात्र धावा भरपूर आहेत म्हणून काही जास्त प्रयत्न केलेला दिसत नाहीये. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 18. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सूरज गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडूला हुक केलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेखा पार, चेंडू जातोय दन करीत चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 22. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. चला सनपडे संघाचा कर्णधार आपण यायचंय. यानंतर आपली लगेचच मॅच खेळवण्यात येईल या संघातून विजेता संघाविरुद्ध. सूरज गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटका, चांगला चेंडू मागे दीपेशचा पाटला काय चेंडू सोडत नाही. या इनिंगच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूपासून या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत अजून दीपेशच दिसतोय आपल्याला. आता मात्र षटक संपतंय. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागतीये 3 गडी बाद 23. आता मात्र गोलंदाज येतोय ज्याची अपेक्षा होती, ज्याच्यासाठी विपिन म्हात्रे आज इथे उपस्थित आहे, त्याची गोलंदाजी बघण्यासाठी. आज मात्र स्वतःच्या प्लेअरला बघण्याची त्याची इच्छा आहे, ती बघायला मिळेल. नक्कीच 14 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि आपण पाहू शकता 4थं षटक त्याच्या खांद्यावर दिलेलं आहे. ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिलेली आहे. 114 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फक्त त्या म्हणजे धावसंख्या 23, 12 चेंडू आणि 87 धावसंख्येची आवश्यकता आहे. पूर्णपणे हवा निघून गेली या सामन्याची. पाहायला गेली तर 114 धावांचा पाठलाग करायचा होता. आता समीकरण मात्र बदलले ते म्हणजे 12 चेंडू आणि 87 धावा. आणि अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी येतोय. 92 धावसंख्या अजूनही हवेत. मिथिलेश लवकर हाताचा गोलंदाज 10-12 रनांचा धावतोय, पॉपिला पार करतोय, टाकतोय, फेकला गेला. सुरेख चेंडू, सुरेख मारेची गोलंदाजी. अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू आहे. कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. मिथिलेश नक्कीच विपिन दादा त्याच्याकडे टप्पा चांगला आहे. वेग नसेल तरी टप्पा चांगला आहे त्याच्याकडे या वयात. आणि त्याने कित्येक सामने जिंकवलेले आहेत. ज्या एंडने फलंदाज गोलंदाजाचा धुवा उडवतो त्या एंडनेच तो गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅटची एज लागते. चेंडू मागे धनेश कडू आनंदात चेंडू अडवतायत. 92 धावाची गरज आहे. मात्र मिथिलेशचं कौतुक करायला तेवढे कमी आहे.
आता मात्र अजून 91 धावेची गरज. 10 चेंडूमध्ये 91 फॉर्मॅलिटीज पूर्ण करतायत एपी बॉयजचे फलंदाज. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव काढतोय चेंडू, सुरेख चेंडू. 3 चेंडू टाकून झालेले, फक्त 1 धावा खर्च केलेली आहे. सुरेख माऱ्याची गोलंदाजी. आता मात्र उलटा फुलटा शॉट मारण्याचा प्रयत्न. तरीही आपला जो टप्पा आहे तो अजून तोच आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, भेदक मारा, जालिम मारा, तिखट मारा. अजून काही शब्द असतील ते आता दशरथ सरांकडून आपल्याला शिकायला लागतील. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. कुठेतरी अलंका टांडेल यांनी झेलचा प्रयत्न केला पाहिजे होता. एखादी विकेट कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढून जाते अशा गोलंदाजाची. डोमेस्टिक क्रिकेट खेळणं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यामध्ये फरक आहे दादा. मेन मॅच मध्ये विकेट खूप इम्पॉर्टंट असते. पुन्हा एकदा अजूनपर्यंत सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 14 वर्षाचा गोलंदाज. चला सिरीज साठी बघूया काय प्लॅन असेल बिपिनचा. संकेतला ओव्हर दिली जाईल का? कॉम बॉक्स मध्ये अपेक्षा सर्वांच्या त्याच आहेत. कुठेतरी बाईक आहे, एवढा मोठा आयोजन, 2.5 लाखाची स्पर्धा आणि एंट्री फक्त आणि फक्त 11,000. एक दमदार आयोजन. आमदार चषक 2026. गणपत शेठ तांडेल मैदानात रंगतोय सामना. आता मात्र कुठेतरी फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या मॅचच्या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 89 धावा. पण कुठेतरी संकेतवर कर्णधाराचा विश्वास असेल. 1-2 विकेट सिरीजच्या पॉइंट टेबलमध्ये वाढवेल. मात्र इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय. इथे मात्र एका धाव समाधान मानावं लागतंय. धाव संख्या जाऊन पोहोचलीये 27च्या घरात. अपेक्षा असतील कुठेतरी विकेट घेईल का संकेत. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. मागे दीपेश धावतोय की संकेत. अरे इथे मात्र चांगले प्रयत्न, चांगला प्रयत्न. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याचा त्याचा प्रयत्न होता दादा. त्याला फिल्डरचा विश्वास नव्हता. चांगला ग्राउंड कव्हर केला होता. मात्र चेंडू जमिनीला दान, झेल जमिनीला दान करतोय. झेल सोडला जातोय. 4 चेंडू शिल्लक. आता मात्र स्वतः पुन्हा एकदा संकेत. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. 3 चेंडूवर 3 झेल उडालेले आहेत. हा सामना 6 बॉल 10 असता तर प्रत्येकाचा प्रयत्न दिसला असता. मात्र 6 बॉल मध्ये 89 पाहिजे. शिवाय पण खाली असत्या. आता मात्र झेल वर पोचतोय का आणि मिळाला विकेट. अजून 2 चेंडू शिल्लक. चला 12 खेळाडू राजाने मला म्हणतोय 2 चेंडू मध्ये अजून 1 विकेटची गरज आहे. सिरीजची बाईक. मॅचच्या अगोदर त्या सिरीजच्या बाईक कडे सगळ्यांचं लक्ष आहे. चला 2 चेंडू शिल्लक. सानपाडे संघाचा कर्णधार. आणि इथे मात्र झेल मागे आसांगला हात जेवून काय सोडणार आहे तो. होल्डर आहे तो. आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता मात्र हॅट्रिकची संधी. राजन याच्याकडून एक ऑफर आलेली आहे. जर हॅट्रिक घेतली संकेत याने तर हॅट्रिकच्या साठी रोख रक्कम पारितोषिक लावलाय 1000 रुपये. प्रेम आहे राजन याचा प्रेम आहे संकेतवरती असलेला हा प्रेम.
बघूया हॅट्रिक घेतोय का अमोल. शेवटचा चेंडू मारलाय, चेंडू मागे होल्डर. सुरेख चेंडू. सामना संपतोय. जिंकलेल्या संघाचे हॅलो. अभिनंदन आणि हरलेल्या संघाचा 114 देखील धावांचा पाठलाग hard करायचा luck. होता. कॉमेंटेटर म्हणून आम्हाला निवडणं आलं तर अशी लुली पडलेली मॅच आमच्या नशिबा आली. धन्यवाद डीजी. चला लगेच टॉस करता दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करीन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. याच दरम्यान ताईंचे खंदे समर्थक बलिराज झिरे साहेब या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. वेलकम, आपण आलात. आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने अर्धशतक झलकावलं, इम्प्रेस केलं ॲज अ बॅटर म्हणून पहिल्या इनिंगमध्ये अमर भोईर याने इनिंगचा विश्लेषण करत असताना तब्बल 6 षटकार 1 चौकार एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या. आणि करावी गावच्या वतीनं या आमदार चषकाच्या दमदार आयोजनामध्ये क्रीडा प्रतियोगितेमध्ये पहिलं अर्धशतक आणि रेकॉर्ड बुकमध्ये हे नाव कोरलं जाईल. कॅप्टन लीडर आहे आणि खऱ्या अर्थाने ती कॅप्टनशिपची जबाबदारी खांद्यावर पेलवत असताना ॲज अ बॅटर म्हणून पहिलं अर्धशतक आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर संकेत भोईर. लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे सानपाडा आणि करावे या दोन संघांमध्ये पात्रता फेरी क्रमांक 2 आहे. रखरखत ऊन आहे आणि या ठिकाणी मान्यवर पाहुणे करावी गावातील लेजंड खेळाडू एका बाजूला गुरुवर्य दशरथजी पाटील यांचं विश्लेषण आणि नवी मुंबईचा एक गोड आवाज, तेवढाच एक हँडसम चेहरा विघ्नेश मडवी सर यांची वाणी आजच्या दिवसामध्ये आपण ऐकताय. आणि खऱ्या अर्थाने या आमदार आणि दमदार चषकामध्ये या ठिकाणी या क्रीडा क्षेत्रातल्या एका मोठ्या क्रिकेट प्रतियोगितेमध्ये अनेक युवा आणि युवक खेळाडूंना एक व्यासपीठ निलवून देण्याचा एक प्रयत्न आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहताय. चला संकेत, या सामन्याचा हिरो मिस्टर संकेत भोईर 50 अचीव केली. कॅप्टनशिपची धुरा त्याने सांभाळली आणि आमचे मान्यवर बलराज झिरे साहेब त्यांची उपस्थिती आपण पाहताय. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या चमचमत्ती ट्रॉफीवर ते नाव कोरलं गेलं या ठिकाणी संकेत भोईर. चला जाऊया टॉसकडे. एका बाजूला मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस केला जाईल. कॉईल या ठिकाणी स्पिन होईल. बलराज झिरे साहेब भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि मंदाताई म्हात्रे यांच्या प्रती असलेलं स्नेह आणि त्यांच्याच विचारधारेसोबत जोडलेले बलराज झिरे साहेब आमच्या साईवाडी करावी गाव या परिसरातील हे मान्यवर. या ठिकाणी आपण पाहताय पात्रता फेरी क्रमांक 2. एका बाजूला पुण्यनाथजी तांडेल, आयोजनाची जबाबदारी अश्विनजी पाटील. कॉइन स्पिन होतोय जयवंतजी तांडेल आणि हेड, इट्स अ हेड कॉल. करावे संघाने टॉस जिंकलाय. यस, चला सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. लगेच डिसिजन येईल. आणि एका बाजूला कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील गुरुवर्य लेजंड समालोचक. खऱ्या अर्थाने आमदार चषकाची स्पर्धा आली ना बिपिन, तेव्हा मात्र चर्चा चालू होती. कारण या मायक्रोफोनच्या माध्यमातून विघ्नेशजी मडवी सर बोलू इच्छितो. राजकीय विचारधारा वेगळ्या असतील पण क्रीडा क्षेत्र आहे, हे क्रीडेचं व्यासपीठ आहे. आपण आहोत या व्यासपीठावरील छोटे कलाकार. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे या लाईव्ह प्रेक्षेपण क्षेत्रामध्ये, यूट्यूबच्या दुनियेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने सामाजिक विचारधारा एकत्रितपणे जोपासली पाहिजे. क्रीडा क्षेत्राला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. याच्याकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. हे करावे गावाने दाखव